लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची आज बुधवारी नाशिक जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे। त्यामुळे पिंपळगाव, बसवंत, चांदवड आणि नाशिक शहरात सभेभोवती पोलिसांनी बंदोबस्ताचं काटेकोरपणे नियोजन केलंय। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील आंदोलकांना नजरकैदेत ठेवलं जात आहे किंवा त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव, बसवंत येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे, तर शरद पवार यांची चांदवड आणि उद्धव ठाकरे यांची नाशिक शहरात गोल्ड क्लब मैदानात सभा होत आहे। मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे 2000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला। शहरातून 200 अंमलदार, 50 अधिकारी आणि 1 उपायुक्तांची अतिरिक्त कुमक देखील देण्यात आलेली आहे। यासह राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष सुरक्षा दलाचे कमांडो यांची पथके तैनात आहेत। दरम्यान मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेभोवती सशस्त्र पोलिसांचा वेढा आहे। तर आज बुधवारपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 20 मे पर्यंत नाशिक शहरासह ग्रामीण हद्दीत पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। परत जिल्ह्यातील सुमारे 2500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कुमक शुक्रवारी 17 मे रोजी नाशिक शहरात दाखल होणार आहे। त्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचं नियोजन पूर्ण केलेलं आहे। तर पिंपळगाव, बसवंत येथे होणाऱ्या सभेमुळे संपूर्ण जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपळगाव ते जोपुळे मार्गावर आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याच्या अधिसूचना काढलेल्या आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव, बसवंत।